आणि एक मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर होणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिबिराचं आयोजन केलंय। दरम्यान शिबिराच्या माध्यमातून ठाकरे गट जोरदार शक्ती प्रदर्शनही करणार आहे। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, येत्या 23 जानेवारीला शिवसेना युबीटी पक्षाचं नाशिकमध्ये महाशिबिर होत आहे। 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, त्याचं औचित्य साधत हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे महाशिबिर असेल असं पक्षाकडून सांगितलं जात आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात विचारांचं मंथन चिंतन सगळं या महाशिबिरात होईल। 22 जानेवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पंचवटीत आगमन होईल आणि तिथे त्यांचा मुक्काम असेल। 23 जानेवारीला सकाळ ते दुपार पहिल्या सत्रात अंदाजे 2000 पदाधिकाऱ्यांचं इनडोअर शिबिर असेल असंही सांगितलं जात आहे। नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर सायंकाळी पक्षाचं खुलं अधिवेशन असेल आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणानं महाशिबिराचा समारोप होईल। मोठ्या कालावधीनंतर पक्षाचं महाशिबिर आयोजित केलं जाते, त्यामुळे या महाशिबिराच्या माध्यमातून राज्यव्यापी शक्ती प्रदर्शनाची तयारी युबीटी पक्षानं चालवली आणि त्यासाठी नेत्यांनी आता या महाशिबिराला यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केल्याचं कळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद दिनेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलंय।